नमस्कार. जावेद तांबुळी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, टेट 2025 ची तयारी आपण सर्वजण करतायत. आता ही टेट 2025 ची परीक्षा जी आहे ती काही दिवसांनी पुढे जाणार आहे अशा पद्धतीची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र त्याबद्दलचं अधिकृत पत्रक परीक्षा परिषदेकडून अद्यापही आलेलं नाहीये. जरी ही परीक्षा पुढे गेली तरी सुद्धा ती केवळ 2 ते 3 दिवसांनी म्हणजे 27 मे इथपर्यंतच ती जाणार आहे. त्यामुळे फार दिवस पुढे ती परीक्षा गेली असं काही होणार नाही. त्यामुळे अभ्यास जो आहे तो महत्वाचा आहे. आपण सर्वजण अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असाल अशी अपेक्षा आहे. कारण तुलनेनं जर 2022च्या परीक्षेचा जर विचार केला तर त्या तुलनेनं जागा आता तितक्या नसतील. त्याच पद्धतीनं या परीक्षेसाठी आपण विचार करा, 2 लाखाहून अधिक म्हणजे 2,36,000हून अधिक उमेदवारांनी जे आहेत ते अर्ज केलेले आहेत. त्यामुळे स्पर्धा मोठ्या प्रमाणात असणार आहे. परीक्षा किती दिवस पुढे जाते हे पाहण्यापेक्षा आपला अभ्यास किती झाला हे पाहणं तितकं महत्वाचं असणार आहे. आणि त्या अनुषंगाने आपण गेल्या 3-4 व्हिडिओमध्ये इंग्लिश हा जो महत्वाचा विषय आहे की ज्याला फार मार्क्स नाही आहेत, मात्र ज्या प्रश्नांना जर आपण योग्य पद्धतीनं जर सोडवला आणि तिथं जर मार्क आपले कव्हर झाले म्हणजे 15 पैकी 13 ते 14 मार्क जर आपल्याला पडले तर इकडे मॅथ्स रिझनिंग जर आपलं चांगलं असेल तर निश्चितपणाने एक चांगला स्कोर आपला टेट 2025 ला होऊन जाईल. मात्र कुठलाही विषय स्किप करून आपण तिथं चांगल्या स्कोरपर्यंत पोहोचू शकत नाही. मग तो मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, त्याच पद्धतीने मराठी व्याकरण असेल किंवा इंग्रजी व्याकरण असेल, प्रत्येकाला तुम्हाला थोडा काही असेना न्याय द्यावा लागेल. त्याच पद्धतीने तुम्हाला थोडंफार का असेना करंट अफेअर सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तिथं जास्त प्रश्न नसतात पण थोडे का असेना त्या ठिकाणी असतात. त्या करंट अफेअरसाठी काय करायचं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, शिक्षण सेवक रद्द संदर्भात अनेक जण कमेंट करतायत. तर त्या शिक्षण सेवक रद्द संदर्भात सुद्धा मी तुम्हाला काय नेमके प्रयत्न सुरू आहेत, कुणाचेही प्रयत्न थांबले नाहीत, प्रत्येक जण प्रयत्न करतायत. व्हिडिओच्या शेवटी आता आपण जे महत्वपूर्ण प्रश्न आहेत ते घेतल्यानंतर तुम्हाला मी निश्चितपणाने सांगेन. आता बघा, गेल्या अनेक दिवसांपासून आपण इंग्लिश व्याकरणाचे जे इंग्लिश विषयासाठी जे 15 मार्क आहेत त्याची तयारी कशी करायची त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करतोय. आणि त्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न जे आहेत ते आपण घेत आहोत. 2017 आणि 2022 ला जे इंग्लिशचे प्रश्न आलेले आहेत त्या पद्धतीने आपण जे आहे प्रश्न जे आहेत ते आपण घेतोय. आता इथं बघा, काही प्रश्न आपण आतापर्यंत डायरेक्ट इंडिया स्पीच असेल, व्हॉइस असेल, त्यानंतर स्पॉट द एररचे असतील, असे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत. आणखीन काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. बघा इथं काय प्रश्न आहे, शी सेड टू मी आय वॉज वेटिंग फॉर यू. आता इथं तुम्हाला योग्य म्हणजे काय म्हणलेलं आहे, करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. म्हणजे इनडायरेक्ट स्पीच जो आहे तो योग्य इनडायरेक्ट स्पीच काय करायचं तुम्हाला पर्यायातून शोधायचा आहे. काय ऑप्शन आहे, शी सेड. प्रश्न काय, शी सेड टू मी आय वॉज वेटिंग फॉर यू. आता इथं बघा, ज्याला डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना सर्वात महत्वाचं तुम्ही पहिल्यांदा बघायचं आहे ते इथं रिपोर्टिंग व्हर्ब, हे जे आरबी आहे म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब आहे ते पाहायचं आहे. मग रिपोर्टिंग व्हर्ब काय आहे, सेट टू आहे. मग सेट टू असेल आणि जर ऐकणार असेल तर 100% त्याचं रूपांतर कशात होतं, टोल्ड मध्ये होतं. मग हे टोल्डचं ऑप्शन कुठं आहे बघायचं, इथं टेल्स आहे त्यामुळे हा ऑप्शन असणार नाही, इथं टेल्स आहे हा ऑप्शन असणार नाही, इथं टोल्ड आहे इथं टोल्ड आहे, म्हणजे ह्या दोनपैकी एक ऑप्शन बरोबर आहे. अजून पुढे जाऊयात. त्यानंतर आपण काय बघायचं आहे, या पुढच्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणता आहे बघा. म्हणजे पुढचा वाक्याचा काळ जो आहे तो कोणता आहे ते बघायचं. मग कोणता काळ आहे, आय वॉज वेटिंग फॉर यू म्हणजे हा प्रेझेंट पास्ट कंटिन्युअसचं सेंटेन्स आहे. मग पास्ट कंटिन्युअस मध्ये जर सेंटेन्स असेल तर त्याचं आपण काय करतोय, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस करतोय. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आपल्याला माहिती आहे काय असतं, हॅड असतं सहाय्यकारी क्रियापद. मग इथं हॅड आहे का, तर इथं आहे. इथं आहे का, तर इथं नाही. त्यामुळे हा ऑप्शन पण निघून गेला, हा ऑप्शन बरोबर आहे. शी टोल्ड मी दॅट शी हॅड बीन वेटिंग फॉर मी म्हणजे पर्याय क्रमांक 4 डी हे या प्रश्नाचं काय योग्य उत्तर आहे. मिळालं. चला पुढे जाऊयात. पुढं काय करायचं, करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस करायचं या वाक्याचं. ही डज नॉट राईट अ लेटर. बघा पॅसिव्ह व्हॉइस सोपा आहे, कर्मानं सुरुवात करतोय. अ लेटर म्हणजे अ लेटरनं वाक्याची काय झाली पाहिजे, सुरुवात झाली पाहिजे. अ लेटर. मग इथं अ लेटर आहे का, नाही द लेटर आहे. इथं लेटर आहे का, नाही द लेटर आहे.
म्हणजे हे 2 ऑप्शन तर गेले, मग राहिले हे 2 ऑप्शन. या 2 ऑप्शन पैकी आपल्याला काय करायचं बघायचं आहे. अ लेटर. त्यानंतर वाक्याचा काळ कोणता बघा, डज आहे. म्हणजे कुठला काळ आहे, सिंपल प्रेझेंट आहे. आणि मग सिंपल प्रेझेंट असेल तर, आणि हे कुठलं आहे, ही डज नॉट, इथं नॉट नकारार्थी आहे म्हणून इथं आपण काय केलेलं आहे, डज वापरलेलं आहे. आणि सिंपल प्रेझेंटचं आपण वाईजचं जे सूत्र जर बघितलं, ओ प्लस एम इज आर पॅसिव्ह वाईज करायचं, प्लस V3 प्लस बाय आणि पुढं सर्वनामाची द्वितीय. बरोबर आहे. म्हणजे याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, करायचं आहे. मग ओ तर घेतलाय आपण अ लेटर, त्यानंतर एम किंवा इज किंवा आर, मग यापैकी काय येणार, अ लेटर इज. मग अ लेटर इज इथं ऑप्शन, म्हणजे हा काय ऑप्शन येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 डी हा त्याचा काय ऑप्शन आहे, अ लेटर इज नॉट रिटन बाय हिम. लक्षात आलं. जाऊया पुढं. चला तिसरा प्रश्न, आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. बघा आता आपण पॅसिव्ह व्हॉइस शोधला, आता ऍक्टिव्ह व्हॉइस शोधायचा. आता बघा इथं पॅसिव्ह व्हॉइसची जी सुरुवात आहे ती कशाने झालेली आहे, बाय हुम. मग बाय हुम पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कधी होतं, ज्या वेळेला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये प्रश्नाची सुरुवात हून असते. हू गेव हिम अ लेटर असं ज्या वेळेला असेल त्यावेळेला त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण काय करतो, बाय हुम ने करत असतो. लक्षात घ्या. का, कारण त्या ठिकाणी काय नसतो, मुख्य जो सब्जेक्ट असतो की बाय नंतर जो आपण लिहितो तो नसतो. त्यामुळं डायरेक्ट इथं कोणाला प्रश्न विचारलेला आहे, सब्जेक्टला विचारलेला आहे, म्हणून बाय हुम. मग या बाय हुम असेल तर काय असायला पाहिजे, सुरुवातीला आपण हू घ्यायला पाहिजे. त्यानंतर वॉज आहे, म्हणजे वाक्य कुठल्या काळातला आहे, भूतकाळातला आहे. मग भूतकाळातला असेल तर इथं आपण भूतकाळातलंच बघायला पाहिजे, आणि वॉज घेतलेला आहे. बरोबर आहे. मग वॉज आहे म्हणल्यानंतर ते वाक्य कुठल्या काळातलं आहे, सिंपल पास्ट आहे. मग सिंपल पास्टचं सूत्र काय, एस प्लस V2 प्लस ओ. हे सिंपल पास्टचं काय सूत्र आहे. मग एस प्लस V2 प्लस ओ प्रमाणे त्याची रचना करायची. ठीक आहे. बघा हू तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचंच आहे, कारण तो प्रश्न आहे. हू त्यानंतर प्रश्न आहे, त्यामुळे काय करणार आहे आपण, ब्रोक, हू ब्रोक द विंडो. बघा हू हॅज, हॅजचा काही संबंध आहे का सिंपल प्रेझेंट पास्ट मध्ये, नाही. त्यामुळे हा ऑप्शन निघून गेला. हू ब्रेक आहे इथं, म्हणजे वर्तमान काळातलं घेतलं, त्यामुळे हा ऑप्शन निघून गेला. त्यानंतर हू हॅड, हॅडचा संबंध नाही सिंपल पास्ट मध्ये, त्यामुळे हा ऑप्शन निघून गेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सी हा ऑप्शन काय बरोबर आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. चला, आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. इनडायरेक्ट स्पीच शोधायचा आहे. इथं बघा इनडायरेक्ट स्पीच, बॉब सेड आय वॉज प्लेइंग क्रिकेट. डायरेक्ट करूया, आता मी ऑप्शन तुम्हाला दाखवत नाही. बघा काय, तुम्ही सुद्धा सोडवायचा प्रयत्न करा. सांगा बॉब सेड, इथं ऐकणारा आहे का, लिस्नर आहे का, तर लिस्नर नाही. त्यामुळे या सेड मध्ये कोणताही बदल होणार नाही, टोल्ड होणार नाही. वाक्य कुठल्या प्रकारचं आहे, कुठल्या प्रकारचं आहे, विधानार्थी आहे. त्यामुळे इथे येणार दॅट. बॉब सेड दॅट. आता हा जो आय आहे, आय म्हणजे कोण आहे, हा बॉब आहे. मग बॉबला अनुसरून काय होणार, ही. बॉब सेड दॅट ही. वाक्य कुठल्या काळातलं आहे, पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस असेल तर आपण काय करतोय, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ही हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. झालं. आता बघा हा त्याच्यामध्ये हा ऑप्शन कुठे आहे बघा, बघा बॉब सेड दॅट ही हॅड बीन प्लेइंग क्रिकेट, हा ऑप्शन बरोबर आहे. बॉब सेज, इथं सेजचा काय संबंध नाही, इथं सेजचा काय संबंध नाही, इथं सेड आहे, दॅट आहे. पण इथं ही हॅव बीन केलंय, म्हणजे हे प्रेझेंट मध्ये केलेलं आहे. पण आपल्याला कशात करायचं आहे, पास्ट मध्ये करायचं आहे. त्यामुळे हे पास्ट मध्ये सेंटेन्स बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 ए हा ऑप्शन काय बरोबर आहे. लक्षात आलं. पुढे जाऊयात. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. द टीचर सेड टू हिज स्टुडंट, डिड यू नॉट लाईक माय स्टोरी. बघा, द टीचर सेड टू हिज स्टुडंट, डिड यू नॉट लाईक माय स्टोरी येस्टरडे. डिड यू नॉट लाईक माय स्टोरी येस्टरडे म्हणजे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे, येस नो टाईप आहे. आणि तुम्हाला काय शोधायचं आहे, करेक्ट इनडायरेक्ट, अप्रत्यक्ष कथन योग्य शोधायचं आहे. बरोबर आहे. मग
जर एसओ टाईप असेल तर आपण रिपोर्टिंग बरोबर आस्कड वापरतो. मग आस्कड इथं आहे, इथं आहे, इथं पण आहे, इथं नाही आहे, इथं आस्कचा संबंध येणार नाही. त्यामुळं हा डी ऑप्शन तर निघून गेला. राहिले 3 ऑप्शन याच्यामधले शोधायचे. द टीचर आस्कड पहिला ऑप्शन ठीक आहे. द टीचर आस्कड ही स्टुडंट इथंपर्यंत ठीक आहे. स्टुडंट्स वाक्य जोडण्यासाठी आपण इफ किंवा वेदरचा वापर करतो. इथं इफ आलेला आहे त्यामुळे इथं योग्य आहे. चला पुढे जाऊयात आपण. आता बघा, डिड यू नॉट लाईक माय स्टोरी यस्टरडे. दे आपण काय करतो, विधानार्थी वाक्य करतो. मग दे यू म्हणजे कुणाला अनुसरून विचारले त्यानं, स्टुडंटला अनुसरून, मग ते दे योग्य आहे. त्यानंतर डीड पुन्हा घेतलेला आहे, पण हे वाक्य कुठल्या काळातलं आहे, सिंपल पास्ट टाइम. सिंपल पास्ट असेल तर आपण काय करतो, पास्ट परफेक्ट करतो. त्यामुळं हा ऑप्शन येणार नाही. इथं बघा, इफ दे डिड नॉट इथं सुद्धा तेच केलेलं आहे. आणि इथं काय केलेलं आहे त्यांनी, भूतकाळ वापरलेलं नाही. ठीक आहे. पुढं इथं सुद्धा डीड वापरलेला आहे त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा राहत नाही. इथं बघा, द टीचर आस्क्ड हिज स्टुडंट्स इफ दे हॅड नॉट लाईक्ड हिज स्टोरी द डे बिफोर. येस्टरडेचं द डे बिफोर करणं गरजेचं आहे. इथं केलेलं नाही त्यामुळे हा ऑप्शन निघून गेला. इथं केलाय पण इथं काय वापरलंय, पुन्हा डीड वापरलंय त्यामुळे हा ऑप्शन येत नाही. हा ऑप्शन काय, पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक 3 हा ऑप्शन काय बरोबर आहे. कारण येस्टरडेचं द डे बिफोर आपण करतो. लक्षात घ्या. लक्षात आलं. सिंपल पास्ट असेल तर त्याचं आपण पास्ट परफेक्ट मध्ये रूपांतर करतो. ठीक आहे. लक्षात आलं. जाऊयात पुढं. थोडं फास्ट घेतोय मी. आता इथं बघा, इथं थोडा प्रश्न पुन्हा बदललाय. Teachers of various schools met to discuss about how to improve the standard of English. एरर शोधायचा आहे. काय शोधायचं आहे, एरर शोधायचा आहे या वाक्यामध्ये. ठीक आहे. आता बघा इथं एरर, आपण एरर शिकलेलो आहे. टीचर्स ऑफ व्हेरियस स्कूल्स बरोबर आहे. मेट टू डिस्कस इथंपर्यंत बरोबर आहे. आता डिस्कस नंतर इथं पुन्हा काय वापरलंय बघा, अबाउट वापरलेलं आहे. अबाउट हे काय आहे, प्रिपोजिशन आहे. बरोबर आहे. मग शब्दयोगी अव्यय डिस्कस या शब्दानंतर वापरायचा नसतो. त्यामुळे एरर जो आहे तो 2 नंबरच्या वाक्यामध्ये आहे. डिस्कस नंतर कोणतंही प्रिपोजिशन वापरायचं नाही. ओके, लक्षात आलं. चला पुढे जाऊयात. पुढचा पण प्रश्न तसाच आहे बघा. इथं बघा, नो सुनर आय हॅड स्पोकन दॅन ही लेफ्ट नो एरर. नो सुनर दॅन ही वाक्य तुम्ही शिकलेला आहात. बघा, नो सुनर असेल किंवा हार्डली व्हेन असेल किंवा स्केअर्सली असेल, याच्यामध्ये बघा नो सुनर नंतर इथं थेट आपण टू बीचं रूप म्हणजे सहाय्यकारी क्रियापद वापरतोय. आणि इथं काय वापरलं, डायरेक्ट त्यांनी आय वापरले. म्हणजे हॅड जर इकडं असतं आणि आय तिकडं असतं तर हे सेंटेन्स बरोबर आलं असतं, पण तसं इथं आलेलं नाही आहे. त्यामुळं इथं जो एरर आहे तो हा आय हॅड स्पोकन म्हणजे 2 नंबरच्या वाक्यामध्ये काय एरर आहे. नो सुनर नंतर डायरेक्ट सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असतं. लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. पुढे जाऊयात. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. इनडायरेक्ट स्पीच पुन्हा बघा, इनडायरेक्ट स्पीच व्हॉइस याच्यावर भरपूर प्रश्न आहेत. करूया. मायकल सेड अलास आय हॅव ब्रोकन माय ब्रदर्स वॉच. बघा, ही घटना जी आहे ती एक्सप्लेनेशन वापरलेलं आहे याच्यामध्ये, म्हणजे उद्गार काढलेले आहेत. हे उद्गार आहेत आणि हे दुःखद उद्गार आहेत. कसे उद्गार आहेत, दुःखद उद्गार आहेत. त्यामुळं मायकल आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ज्याला इनडायरेक्ट करतो त्यावेळेला रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते एक्सक्लेम्ड वापरतो. कोणतं वापरतो, एक्सक्लेम्ड. विधानार्थी वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब आपण बघितलंय, सेड, टोल्ड, त्यानंतर से, सेज, टेल्स आणि टेल. हे रिपोर्टिंग वर्ब आपण विधानार्थी वाक्यात वापरतो. येस नो टाईप क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये आपण रिपोर्टिंग वर्ब काय वापरतोय, आस्क्ड वापरतोय. आणि इथं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये ते एक्सक्लेम्ड वापरतोय. आणि आज्ञार्थी वाक्य असेल त्यावेळेला त्याच्या अर्थानुसार कशा पद्धतीची आज्ञा आहे त्याच्यानुसार, मग रिक्वेस्टेड आहे, ऑर्डर्ड आहे, सजेस्टेड आहे, ऍडवाइस्ड आहे, त्याच्यानुसार ते आपण वापरत असतो. ठीक आहे. आता राहिलं काय, कंजक्शन. मग कंजक्शन विधानार्थी वाक्यात आपण काय वापरतोय, दॅट वापरतो. एसओ क्वेश्चन मध्ये आपण काय वापरतो, इफ किंवा वेदर. आणि डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये तोच डब्ल्यूएच शब्द आपण वापरतोय कंजक्शन वाक्य जोडण्यासाठी. आणि पुढं आता इथं
एक्सक्लेमेटरीचं वाक्य आहे, तर इथं आपण वाक्य जोडण्यासाठी पुन्हा दॅटचाच वापर करतोय. लक्षात घ्या, कोणता वापर करतोय? दॅटचा वापर करतोय. आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये टू वापरतोय. काय वापरतोय? टू वापरतोय. आणि नकारार्थी वाक्य असेल तर नॉट टू वापरतो. लक्षात आलं? चला आता आपण हे कशा पद्धतीने होईल ते बघूया. मायकल एक्सलेम्ड, इथं प्रत्येक ठिकाणी एक्सलेम्ड आलेला आहे. पुढे बघा, आता हे दुःखद सांगितलेलं आहे त्यामुळे सॉरोफुली योग्य आहे. वाक्य जोडण्यासाठी दॅट बरोबर आहे. आता ही हॅव ब्रोकन माय ब्रदर्स वॉच म्हटलेलं आहे, म्हणजे वाक्य हे जे आहे ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आहे, पूर्ण वर्तमान काळातलं. पूर्ण वर्तमान काळ असेल तर पूर्ण भूतकाळ व्हायला पाहिजे, पण इथं झालाय का भूतकाळ? नाही झालाय, त्यामुळे ऑप्शन हा निघून गेला. पुढं इथं बघा, मायकल एक्सलेम्ड सॉरोफुली दॅट, इथं पण बरोबर आहे. इथं पुन्हा हॅव वापरले त्यामुळे हा ऑप्शन निघून गेला. मायकल एक्सलेम्ड सॉरोफुली दॅट ही हॅड, इथं पण हॅड बरोबर आहे. ब्रोकन हिज ब्रदर्स वॉच, माय ब्रदर्स वॉचच्या ऐवजी हिज ब्रदर्स वॉच बरोबर आहे. इथं चौथा पण ऑप्शन आपण बघूया. मायकल एक्सलेम्ड सॉरोफुली दॅट ही हॅड ब्रोक, इथं ब्रोकच केलेला आहे. इथं काय करायला पाहिजे? V3 वापरायला पाहिजे. इथं त्याने V2 वापरलंय, त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा निघून गेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सी हा ऑप्शन काय बरोबर आहे. लक्षात आलं? जाऊयात पुढं. नक्की चला पुढे जाऊयात. आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट ऍक्टिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स गिव्हन बिलो. ऍक्टिव्ह वॉइस, बरोबर ऍक्टिव्ह वॉइस शोधायचा. आता हे वाक्य ज्या वेळेला आपण करेक्ट काय करायचं आहे? ऍक्टिव्ह वॉइस मध्ये करायचं आहे. कशात करायचं आहे? ऍक्टिव्ह वॉइस मध्ये करायचं. ऑप्शन बघा, शी इज ब्रिंगिंग मी द कप ऑफ कॉफी. इथं बघा, इथं वॉज आहे, इथं इज वापरलंय त्यामुळे हा ऑप्शन येत नाही. शी ब्रिंग मी अ कप ऑफ कॉफी, इथं वॉज आहे म्हणजे भूतकाळ आहे, आणि इथं काय वापरलेलं आहे? ब्रिंग वापरलाय, म्हणजे इथं ऑप्शन येत नाही. ठीक आहे, मग आता ऑप्शन कुठला येणार आहे? चला पुढे बघा. शी ब्राउट मी अ कप ऑफ कॉफी. बघा, थोडं वर घेतो. आणि खालचा चौथा ऑप्शन आहे, शी वॉज ब्रिंगिंग मी द कप ऑफ कॉफी. आता हे वॉज इथं पुन्हा येणार नाही, कारण हे जे वाक्य आहे ऑलरेडी कशात आहे? अ कप ऑफ कॉफी वॉज ब्राउट टू मी. म्हणजे इथं आयएनजी आहे का? इथं आयएनजी आहे का? इथं आयएनजी नाही आहे, म्हणजे हे वाक्य पास्ट कंटिन्युअस मध्ये नाही आहे, तर ते दिलेलं वाक्य आहे सिंपल पास्ट मध्ये. कशात आहे? सिंपल पास्ट. मग ते सिंपल पास्ट मध्ये ऍक्टिव्हाइज करतानाच केलं पाहिजे आपण. मग ते सिंपल पास्ट मध्ये बघा, वाक्य सिंपल पास्ट मध्ये कुठलं आहे? तर सिंपल पास्टचं वाक्य हे आहे बघा, शी ब्राउट मी अ कप ऑफ कॉफी. या वाक्याचं ज्यावेळेला आपण पॅसिव्हाइज करतो त्याला कसं होतं? अ कप ऑफ कॉफी. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद नाहीये, वाक्याचा काळ कोणता आहे? सिंपल पास्ट. सिंपल पास्ट असेल तर काय करतो आपण? वॉज. अ कप ऑफ कॉफी वॉज ब्राउट टू मी किंवा मी बाय शीची द्विता काय? हर. या प्रमाणाने तेच वाक्य देत आहे, त्याचं ऍक्टिव्हाइज पुन्हा असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा ऑप्शन काय बरोबर आहे. चला पुढे जाऊयात. पुढचा बघा, आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इंडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिव्हन बिलो. हा काय वाक्य आहे? द टीचर सेड टू मी यू अँसर्ड करेक्टली. वाक्य विधानार्थी आहे. बघा इथं बघा, सेड टू मी ऐकणारा पण आहे. यू अँसर्ड करेक्टली, वाक्य भूतकाळातला आहे. ठीक आहे, मग इथं भूतकाळात बदल कुठे कुठे झाले ते बघा. इथं सेज वापरले रिपोर्टिंग बरोबर, तो येतच नाही ऑप्शन. इथं सेट टू आहे, इथं सेट टू आहे, इथं पुन्हा सेज वापरले त्यामुळे हा ऑप्शन पण येत नाही. राहिले दोन ऑप्शन ते बघायचे आपल्याला. आता आय अँसर्ड करेक्टली म्हणजे वाक्य कुठल्या काळातलं आहे? हे सिंपल पास्ट मधलं आहे. सिंपल पास्ट असेल तर आपण काय करतो? पास्ट परफेक्ट करतो. मग पास्ट परफेक्टचं सूत्र काय? यस प्लस हॅड प्लस V3. मग हॅड कुठं आहे? इथं आहे का? तर इथं हॅव आहे, त्यामुळे हा ऑप्शन येत नाही. त्यामुळे हा ऑप्शन बघा, इथं हॅड आहे. टीचर सेड टू मी दॅट आय, मला विचारले बोला तर माय आय हॅड अँसर्ड करेक्टली. पर्याय क्रमांक 3 सी ऑप्शन बरोबर आहे. लक्षात आलं? जाऊयात पुढं. चला पुन्हा काय आलं बघा. पुन्हा या ठिकाणी एरर. स्केर्सली हॅड आय अराइव्ड दॅन द ट्रेन लेफ्ट नो एरर. बघा सोपं किती आहे, तुम्ही हे शिकला असाल. नो सूनर दॅन, हार्डली वेन, स्केर्सली.
तर इथं बघा स्केर्सली हॅडनं सुरुवात झाली आहे. आय अराइव्ड इथं दॅन वापरलंय. हार्डली आणि स्केर्सली असेल तर इथं व्हेन वापरतो, दॅन वापरत नाही. ते नो सुनर मध्ये दॅन वापरतो. त्यामुळे इथं हा एरर आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढं द रिझन व्हाय ही वॉज रिजेक्टेड वॉज बिकॉज ही वॉज टू यंग. नो एरर. बघा आता ज्या वेळेला वाक्याची सुरुवात द रिझन असेल किंवा व्हाय नसेल, जर होत असेल, नियम समजून घ्या. वाक्याची सुरुवात ज्याला द रिझन किंवा व्हाय न होते त्यावेळेला त्या वाक्यासोबत जोडून येणाऱ्या वाक्यामध्ये किंवा त्या जोडून येणाऱ्या वाक्यामध्ये आपण बिकॉज वापरत नाही आणि इथं बिकॉज वापरलेला आहे. त्यामुळे ह्यामध्ये एरर आहे. पर्याय क्रमांक 3 हा त्याचा काय एरर आहे. लक्षात आलं? समजलं? जाऊयात पुढं. चला संपलेले आहेत प्रश्न. ओके, लक्षात आलं तुम्हाला? लक्षात आला? आज आपण पुन्हा 10-11 प्रश्न जे आहेत ते महत्वपूर्ण प्रश्न, त्यामध्ये व्हॉइस आणि इनडायरेक्ट स्पीच याची तयारी चांगली करा, एररची तयारी चांगली करा. भरपूर प्रश्न त्याच्यावर असतात आणि स्पेलिंग मिस्टेक, त्याच पद्धतीनं समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, एवढी जरी तयारी तुम्ही जर केला तर निश्चितपणानं तुम्हाला इंग्लिश या विषयामध्ये 15 पैकी चांगले मार्क मिळून जातील. दुसरी महत्वाची गोष्ट, शिक्षण सेवक रद्द संदर्भात अनेक जण कॉमेंट करतायत. तर मी आमदार रोहित पवार यांना भेटलो, त्यांना सविस्तर मुद्दा सांगितलेला आहे. निवेदन सविस्तर त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की गेल्या वर्षभरापासून हा लढा सुरू आहे. जवळजवळ 21,000हून अधिक शिक्षण सेवक जे आहेत ते राज्यभर आहेत. त्याच पद्धतीनं राज्य शासन आता दुसरी शिक्षक भरती करत आहे, दुसरा टप्पा भरतोय आणि त्यामध्ये अजूनही शिक्षण सेवकांची संख्या वाढणार आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न निश्चितपणानं सर्व शिक्षण सेवकांच्या समोर आहे. त्यामुळं तो रद्द करण्यासंदर्भात आपल्या परीनं प्रयत्न करा, कारण तुम्ही युवकांचे प्रश्न अनेक वेळेला हाताळलेले आहेत. एमपीसीचा प्रश्न चांगल्या पद्धतीने तुम्ही हाताळलेला आहे. तर हाही मुद्दा तुम्ही एकदा सोबत घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी अतिशय सकारात्मक आहेत ते या संदर्भात. ते स्वतः म्हटले की यामध्ये मी निश्चितपणानं हात घालणार आहे. शिक्षण मंत्री यांच्यासोबत सुद्धा बैठक लावण्यासंदर्भात ते या संदर्भात सुद्धा बोललेले आहेत. त्यामुळे जर आपण पाठपुरावा केला, फॉलोअप घेतला तर निश्चितपणाने त्या ठिकाणी काहीतरी सकारात्मक गोष्टी आपल्याला मिळतील. आणि शिक्षण सेवक रद्दसाठी कोणी काही प्रयत्न थांबवले वगैरे असं काही नाही. प्रत्येक जण प्रत्येकाच्या सोयीनुसार, म्हणजे ज्याला जसा वेळ मिळेल तशा पद्धतीने शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी प्रयत्न करतायत. एवढंच वाईट इतकंच वाटतं की साथ कुणाची मिळत नाही. आज आमदार रोहित पवार यांना ज्याला निवेदन द्यायचं मी ठरलं, अचानक मला कळलं की ते आज कोल्हापूरमध्ये आहेत. मग लगेचच मी निघालो. मात्र काही शिक्षण सेवकांना फोन सुद्धा केले, मात्र ते इथं आहेत तिथं आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं ऐन वेळेला अशा ज्या वेळेला जातोय त्यावेळेला किमान एक सोबत जर 8-10 जण असते तर त्याचं अजूनही इम्पॅक्ट चांगला पडत असतो. पण काय हरकत नाही, त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी निश्चितपणाने प्रतिसाद दिलेला आहे. आपण प्रयत्न सोडायचे नाहीयेत आणि कोणीही काम शिक्षण सेवक रद्दसाठीचं थांबवलेलं नाहीये. दुसरा, आता पुन्हा आपण याकडे येऊया मुख्य मुद्द्याकडं. आता यामध्ये बघा, मॅथ्स रिझनिंग करत असाल त्याच पद्धतीने तुम्ही उपयोजनात्मक जे प्रश्न आहेत ते सुद्धा तुमची तयारी चांगली चालत असेल, तुम्ही करत असाल. करंट अफेअर्सचे सुद्धा काही 1-2 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये बघा, करंट अफेअर्स साठी काही प्रश्न असतात, त्याच्यासाठी काही आपल्याला आता ह्या इंग्लिश सोबतच आपण काही प्रश्न सुद्धा इतर सुद्धा घेणं गरजेचं आहे. आता बघा, करंट अफेअर्ससाठी आता मी हेच सांगतोय म्हणून तुम्ही हेच रेफर करा असं माझं म्हणणं नाहीये. कोणतंही एखादं चांगलं करंट अफेअर्सचं डिसेंबर पासूनचं किंवा त्याच्या अगोदर पासूनचं ते मार्च एप्रिल पर्यंतचं पुस्तक किंवा मे मध्ये पर्यंत आलं असेल तर ते घ्या. आता हे लक्षवेध आहे, चालू घडामोडीचं पुस्तक लक्षवेध आहे, तर हे तुम्ही रेफर करू शकता किंवा तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही करू शकता. मात्र यासोबत सर्वात महत्वाचं जे एक पुस्तक आहे की जे मासिक आहे ते तुम्हाला वापरावं लागेल. मग ते साधारण तुम्हाला प्रत्येक महिन्याचं एक साधारण आता हा एप्रिल म्हणजे हा मे असेल, एप्रिल, मार्च आणि फेब्रुवारी, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पर्यंतचे तरी किमान 3 मासिक जी पृथ्वी परिक्रमा आहे, प्रत्येक जण हे वापरतात. यशाची परिक्रमा, पृथ्वी पब्लिकेशनचं जे यशाची परिक्रमा आहे
हे मासिक असतं, साधारणतः अर्ध्या तासामध्ये तुमचं हे वाचून होईल, अर्धा तास सुद्धा लागणार नाही. पण एक चांगलं याच्यामध्ये करंट अफेअर्स असतं. तर हे मासिक असतं, महिन्याला मिळतं. एक 3 तुम्ही घेऊ शकता, फार महाग नाहीये, 40 रुपयाला हे मिळतं. त्यामुळं तुमची तयारी जी बाकीचे जे इतर 3-4 मार्क तुम्हाला यामधून मिळून जातात, तर ते इथं तुम्हाला का सोडायचे. तर त्यासाठी हे सुद्धा वाचून अगदी शेवटच्या टप्प्यात जरी वाचला तुम्ही तरी काय अडचण नाहीये. अशा पद्धतीनं तुम्ही जर तयारी केला तर निश्चितपणाने एक चांगला स्कोर तुमचा होऊ शकतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर इंग्लिशमध्ये कुठला टॉपिक एखादा जर अवघड जात असेल तर तसंही सांगा, आपण तसाही टॉपिक या ठिकाणी सविस्तरपणानं अगदी बेसिक माध्यमातून घेऊया. आता हे सगळं जे आपण घेतोय, हे सगळं जे ग्रामर आपण घेतलेलं आहे किंवा हे प्रश्न जे घेतलेले आहेत, हे सगळं आपण तुम्हाला बेसिक येतं या अनुषंगाने घेतलेलं आहे. तुम्हाला जर बेसिक एखादा टॉपिक आपल्याला घ्यायचा असेल तर तोही आपण या ठिकाणी सविस्तरपणानं घेऊ शकतो, काही अडचण नाही. जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थांबूयात, पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत भेटूयात. धन्यवाद.